मुंबईमध्ये शिवसेनेचे दोन मेळावे पार पडतात. एक षण्मुखानंदला आहे तर एक गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आहेत. आणि आपण पाहू शकतो की शिंदेंची शिवसेनेचा संपूर्ण जो मेळावा आहे तो नेस्को सेंटरमध्ये पार पडतोय. प्रकाश महाजन असतील, राम रेपाळे असतील, मुरजी पटेल असतील, हे असंख्य नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाशजी, खरं तर शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा पार पडतोय. ऑपरेशन टायगर होतं, त्या अनुषंगाने संजय राऊतांकडे वारंवार टीका केली जाते. संजय राऊतांकडनं ज्या भाषेचा प्रयोग केला जातोय त्याबद्दल काय सांगाल? संजय राऊतच नाही, संजय राऊतचा रोग आता अरविंद सावंतला सुद्धा लागला आहे. काल एका चांगल्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीला बोलताना त्यांनी जी भाषा वापरली, याचं लक्षण असं आहे की आदमी जब हार जाता तो सबसे पहिले उसकी अकल मार खाती है. त्याच्यातला हा प्रकार आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठवाड्यामधले दोन खासदार फुटलेले आहेत, तर 2 ते 3 खासदार फुटलेले आहेत, त्याच्यावरतून सातत्यानं म्हटलं जातं की पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. जवळपास 30-35 कोटी रुपये ॲडव्हान्समध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा आकडा जवळपास 100 कोटींपर्यंत पोहोचला जातो. मूर्खासारखं बोलतो संजय राऊत. ते काय मशीन घेऊन मोजायला होता काय तिथं? संजय राऊतने काय सांगितलं ते त्या खासदारांनी ऐकलं. संजय राऊत काय म्हणले शरद पवारला मूळ पक्षाचा, ममता बॅनर्जीला काय म्हणले मूळ पक्षाचा. आता ती मूळ पक्षात वापस आले ना शिवसेनेत, त्यांनी ऐकलं ना संजय राऊतचं. संजय राऊतला एवढा वैताग करण्याचं काय कारण आहे? संजय राऊतच्या बोलण्याला तुम्ही लोक गांभीर्याने घेतात, खाली कुणीच गांभीर्याने घेत नाही. परंतु एकीकडे सातत्यानं ही फूट पडते, तर ओमराजे निंबाळकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरेंचं आजारपण ठीक आहे, मान्य झालं, परंतु आदित्य ठाकरे तर चांगले आहेत. त्यांनी खरं तर घराबाहेर पडावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातली भूमिका व्यक्त केली. त्याच्यावर मी काय बोललो पाहिजे सांगा? ते घराबाहेर पडतच नाहीत, ही तर सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यांना घरात बसून सगळं मिळाल्यावर घराच्या बाहेर कशाला पडतं? परंतु घराबाहेर पडल्यावरती अडचण संपेल ही त्यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेची. आता फार सगळं विस्कटून गेलं, आता काही हातात राहिलं नाही त्यांच्या. मातोश्री 2वरच जेवढं काही साम्राज्य 2-4 हुजऱ्यापर्यंतच त्यांचं आता सीमित राहून जाईल. परंतु ही सगळी जी लढाई आहे, जी राजकारणाची लढाई सुरू आहे, ती खरं तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातच सुरू आहे, अशा पद्धतीचा दावा त्यांच्या ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं केला जातोय की कोण वरचढ आहे राज्यामध्ये हेच दाखवलं जातं. सगळा गैरसमज आहे. त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काही राहिलंच नाही ना. तुम्ही कशाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदेमध्ये भांडण होतात? कधी तुमच्यासमोर दिसलं का तसं? कधीच नाही. ते दोघं आपापलं काम करतात, जनता पाहते. आत्ता उभाटा गटाजवळ गट म्हणतो मी, बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. ते कुणाल कामरा कोण होता, तो फार रिक्षा करत होता ना. आता बांद्र्याची रिक्षा झाली बघा. एक राज्यसभेचा पुढे चालवायला आणि लोकसभेची 3 मागं बसायला, ह्याच्या पलीकडे आता पक्ष राहिलेला नाही. राम रेपाळे आहेत. राम रेपाळेजी, बॅकबोन म्हणून तुम्ही सातत्यानं काम बघता पाठी एकनाथ शिंदेंचं. खरं तर ही संपूर्ण शिवसेना वाढवण्यामध्ये अनेक लोकांचे हात आहेत शिंदेंच्या पाठी, परंतु तुमच्या पक्षावरती जी सातत्यानं टीका होते त्याकडे कसं पाहता? ज्यांना काही काम नसतं ते टीकेचं काम करतात. जसं संजय राऊत साहेबांनी जर पक्षाचं काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. आम्ही आमच्या शिवसेना पक्षाचं काम, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेच्या मनातील एकमेव माणूस ते म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना प्रचंड फोफावत आहे. आपण बघाल पुढच्या काही काळामध्ये, मी 2 महिन्यापूर्वीच बोललो होतो की ऑपरेशन टायगर तर होणारच आहे, परंतु राहिलेले आमदार, नगरसेवक, ग्रामपंचायतपर्यंत सगळे शिंदेसाहेबांना लाईक करतात, त्यांना आवड आहे त्यांच्या नेतृत्वाची. त्यांच्यासाठी लोक 5-5, 6-6 तास वाट बघत असतात आणि यांच्याकडे कुठं जायला तयार नाही. ही अशी परिस्थिती आहे. मुरजी पटेल आहेत आमदार. मुरजी पटेलजी, आता तुमच्या विधानसभेमध्ये उबाटाचे 20 आमदार आहेत आणि त्याचसोबतच नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये जवळपास 60हून अधिक नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. हे देखील तुमच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत का आणि कुणी तसा संपर्क तुमच्याशी साधला आहे का? टायगर 1 झाला, टायगर 2 झाला, 3 आणि 4 लवकरात महाराष्ट्र समोर येईल. कारण लोक आमच्या समोरून येतात, आम्ही त्यांना तोडायला किंवा त्यांना बोलायला जात नाही. त्यांची इच्छा आहे की शिंदेसाहेबांचे नेतृत्व त्यांना मान्य आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात हा दिसेल. परंतु एकीकडे असं सुषमा अंधारे असं म्हणतात की खरं तर मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री ही सगळी लढाई सुरू झालेली आहे. राज्यामध्ये वरचढ कोण आहे ह्यासाठी खरं तर केंद्राकडनं पाठबळ एकनाथ शिंदेंना दिलं जातं. सुषमाताईंनी स्वतःचा गट सांभाळावा, बाकी महायुतीची चिंता करण्याची गरज नाही. सक्षम आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे. महायुतीमध्ये
चांगली एकी आहे आणि दोघे भाऊ म्हणून काम करतात, महाराष्ट्राचा विकास करतात. मी सुषमाताईंना भाऊ म्हणून त्यांना विनंती करतो की आपण आपला गट सांभाळावा. उरलं सुरलं तेही काही दिवसात राहणार नाही. खरं तर सुशांत शेलार आहेत. सुशांत शेलारजी, खरं तर संघटनेचं तुम्ही काम बघत असता सातत्यानं. संघटना आता मोठी होत चाललेली आहे. ऑपरेशन टायगर तुम्ही केलं, आज सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. संजय राऊत म्हणतात की ऑपरेशन तुडवा करा आता ऑपरेशन टायगरच्या विरोधात. मला ॲक्च्युली असं त्यांना सांगायचं आहे की आम्हाला ऑपरेशन करायची गरजच लागत नाही. आमचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हाच पुरेसा आहे. ऑपरेशन करायची गरज नाही, कारण हिंदुत्वाचे विचार घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि त्या एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आज या वर्धापन दिनाला सगळे उत्सुक आहोत. आमची उत्सुकता त्यासाठी आहे. त्यामुळे ते तुडवा बुडवा आणि अजून काय काय बोलतील याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही, कारण आमचे साहेब शिंदेसाहेब ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा काम करण्यावरती जास्त भर देतात. खरं तर पण हे जे खासदार 6 फुटलेले आहेत हे आजच्या तुमच्या सगळ्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरती दिसतील. मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिक जे बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणार आहे, तो प्रत्येक शिवसैनिक शिवसेनेसोबत या पुढच्या वाटचालीसाठी 100व्या वर्षाच्या वाटचालीसाठी आपल्यासोबतच दिसेल. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सर्व शिवसेनेचे नेते होते जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत धडाडीने काम करत असतात सातत्यानं. ते राम रेपाळे असतील, प्रकाश महाजन असतील, त्याचसोबतच अनेक या ठिकाणी शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने आपल्यासोबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की एकनाथ शिंदे काम करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे बघून सर्वच जे आमदार खासदार असतील ते कुठेतरी संमोहित होतात आहेत आणि आमच्या पक्षात येण्याची ते स्वतःहून मागणी करतात. त्यामुळे हे सगळे पक्षप्रवेश जे आहेत ते होताना पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं मत जे आहे ते एकीकडे या सर्व शिवसैनिकांनी आपल्यासोबत दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.